न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया। टॉप 9 बातम्या महापालिकांचा महासंग्राम। पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन। पुण्यातील कात्रज भागात संध्याकाळी 7 वाजता सभा। मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। कॅमेरामन कार्टूनिस्टची युती झाली असं एक जण म्हणाला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या भीतीने ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी। फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। 2 युवराजांनी परवा शो केला। राहुल गांधींसारख्या येरझाऱ्या मारल्या। 25 वर्षात मुंबईत शौचालय का नाही, बाबा आणि काकांना विचारा। मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरे अमित ठाकरेंना टोला। चोरांच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही। भाजपला धडा शिकवायची वेळ आली आहे, आदित्य ठाकरेंची टीका। फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे। फडणवीसांच्या एफडीवरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। ठाकरेंनी जाहीर केलेला वचननामा नाही तर अपचननामा, आशिष शेलार यांची टीका। ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंची मशाल बंद पडली आहे, तिच्यात तेलच नाहीये। मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा। दोन्ही भाऊ फक्त मराठी मुंबई तुटणार हाच गजर करतायत। त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही। महाजनांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका। महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांसह 40 जणांची यादी जाहीर। बिनविरोध फार्स, मग निवडणुका घेता कशाला। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा। राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी, यंत्रणांचा उन्माद टोकाला। सामनातून टीका। टॉप 9 बातम्या पाहूया। मनपा निवडणुकीची रणधुमाळी। मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। तर महाराष्ट्राचं यूपी बिहार करणं सुरू। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, राज ठाकरेंचं वक्तव्य। पुढील 4 वर्ष सरकार आपलं आहे, निधी कमी पडणार नाही। कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हाती घ्यायची या भानगडीत पडू नका। ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही, मंत्री गिरीश महाजन यांची टीका। सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे। केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्हा दौऱ्यावर। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दुपारी 3:30 वाजता मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू। भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका। शिंदेंच्या शिवसेनेनं दादागिरी आणि गुंडगिरी केल्याचाही नरेंद्र पवारांचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर। रायगडच्या तळामध्ये अजित पवारांची जाहीर सभा। सभेनंतर रोह्याच्या नागोठण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार। अमरावतीच्या साईनगर प्रभागात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं प्रचाराचा नारळ फोडला। नवनीत राणांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन धेंडे यांच्यात थेट लढत। उल्हासनगरमध्ये अपक्ष उमेदवार झाल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार। एकाच प्रभागात 2 उमेदवारांना दिले एबी फॉर्म। उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील प्रकार तांत्रिक चूक झाल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्षांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जालन्यातील फ्रेझर बॉईज ग्राउंडवर जाहीर सभा।